IVM. This is Audio Gyan, and I am your host Kedar Nimkar. Welcome to a deep dive into the minds of luminaries from the Indian creative world. One of the Sakhis of Kabir goes like this: बोली हमारी पूरब की हमें लिखाई नाही कोई, हमा तो सो लिखाई दूरा पूरब होए. I think it's loosely translated like, my language is from the east, my language is of the east, none understands me, he only understands me who is from the farthest east. We'll try and document Kabir's language, or should we say languages. Today we have Mandar Karanskar with us on Audio Gyan. Actually, he's once again on Audio Gyan. I had him in episode 238 with Dakshayani Atle, where we spoke about the Baitak Foundation, where he's a co-founder. Mandar is a believer in power of music as a tool of overall human development. He conducts training and workshops to apply wisdom of Saint Kabir to corporate problems. He's penned a book called The Kabir Way. And obviously, we are definitely aware of the extent of knowledge of such a multifaceted person like Kabir. It's a genuine and humble attempt to document whatever sort of we have understood about Kabir's language in Marathi. So this audio will be in Marathi. Thanks Mandar for giving your time, and it's a real pleasure to have you back on Audio Gyan. Thank you so much, Kedar, for continuing to do what you are doing, and it's always a pleasure to be here. Awesome. तर हां, म्हणजे pardon me for my Marathi and English switching continuously, but we are going to talk about the language. So important आहे, पण तरी मी ट्राय करणार आहे जेवढं बोलता येईल मराठीत, चांगल्या मराठीत तो वॉट एव्हर. ती पण एक नवीन टॉपिकच आहे तो. एनिवेज, तर कबीरबद्दल मला जस्ट थोडक्यात जाणून घ्यायचं होतं फ्रॉम अ लँग्वेज अँगल, की तो नक्की बोलायचा काय, कुठल्या भाषेत बोलायचा, आणि काही प्रश्न काढलेत. बट बिफोर वी स्टार्ट, इफ म्हणजे तुम्ही जसं एक आयडिया दिली की कोण होता हा कबीर, 15th सेंचुरीमधला पोएट होता का वीवर होता का दोन्ही होता, कारण एक मिथिकल अँगल पण आहे त्या पूर्ण माणसाला म्हणता येईल. तर एक जस्ट ब्रीफ बॅकग्राऊंड फॉर लेमॅन. शुअर. सो आपण जेव्हा कबीरबद्दल बोलतो की कबीर कोण होता, तर बऱ्याच लोकांनी बरंच काही लिहिलंय. वेगळ्या वेगळ्या स्कॉलर्सनी याच्याबद्दल लिहिलंय, किंवा वेगळ्या वेगळ्या परंपरा पण चालू आहेत. म्हणजे नाथ परंपरेत पण कबीरला मानतात, किंवा एक कबीर पंथच आहे जे पण कबीराला फॉलो करता. वेस्टर्न स्कॉलर्सनी कबीरांबद्दल लिहिलंय, लिंडा हेस येतात फॉर इन्स्टन्स, किंवा भारतातही अनेकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे हजारी प्रसाद द्विवेदी झाले, इनफॅक्ट मराठीतही लिहिलंय काही लोकांनी कबीरांबद्दल. तर या सगळ्याचा जर आपण एक अभ्यास केला तर एवढं लक्षात येतं की या लिहिणाऱ्या लोकांनी असं खूप माहिती नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण की आपल्याकडे डॉक्युमेंटेशन म्हणजे ती आपली हे नाहीये, म्हणजे आपल्याकडे इन्फॉर्मेशन तशी पास ऑन होत नाही डॉक्युमेंटेशन करून. त्यामुळे कबीरचं असं काही लिखित स्वरूपात काही ठोस माहिती उपलब्ध नाहीये की कबीर याचा मुलगा होता, किंवा हे त्याचे आई वडील होते, किंवा इथे. हे सगळं जे इतरांनी लिहिलंय किंवा जे त्यांनी लिहिलंय, किंवा दोहे जे नंतर डॉक्युमेंट झाले, त्या दोह्यांचा अभ्यास करून हे आलंय. म्हणजे आता कहे कबीर जुलाहा म्हणतात काही दोह्यांमध्ये, तर त्याच्यावरनं कळतं की ते जुलाहा होते, म्हणजे ते विणकर होते. किंवा काही याच्यात कहे कबीर कोरी असा उल्लेख आहे, म्हणजे कोरी हा पण शब्द विणकरांसाठी वापरला जातो. सो अशा काही शब्दांवरनं आपल्याला कळतं, आणि ते परत सिद्ध होतं ते त्यांच्या इतर भाषेवरनं. म्हणजे आता ते म्हणतात काहे के ताना काहे के भरणी कोण तारसे बिनी चदरिया, म्हणजे हे जे विणण्याचे उल्लेख त्यांच्या भाषेत सतत येतात, त्याच्यावरनं हे बऱ्याच अंशी सिद्ध होतं की खरंय ते विणकर होते. नाहीतर त्यांनी एवढं विणण्याबद्दल आणि त्याची उदाहरणं त्यांनी त्यांच्या भाषेत दिले नसते आपल्याला. सो आपण जेव्हा कबीरांबद्दल बघतो तेव्हा कालखंडाबाबतही काही लोक 14वं शतक म्हणतात, काही लोक 15वं शतक म्हणतात. एक 2-3 तारखा आहेत त्यांच्या जन्माबद्दल.
आणि डेथ बद्दल पण असेच एक दोन मतं आहेत. म्हणजे सो त्याच्यात खरं सांगायचं तर फार नको जायला. हम्म, एक असं पण आहे की म्हणजे त्यांना म्हणजे अडॉप्ट केल्यासारखं, म्हणजे असं म्हणतात की त्यांना त्यांच्या मूळ आईने टाकून दिलं होतं हम्म, आणि मग एका विणकर जोडप्याने त्यांना काय वाढवलं, त्यांचं पालन पोषण केलं आणि असं सगळं. आणि आय थिंक ज्या आईने जन्म दिला ती हिंदू होती आणि मग ज्यांनी मोठं केलं ते मुसलमान होते, असे पण नॅरेटिव्ह आहेत. बरेच आहेत, बरेच आहे. आणि ऍज आय सेड की याच्यातलं काय खरं आहे आणि काय खोटं आहे हम्म, हे कळणं ऍक्च्युली इम्पॉसिबल आहे. हम्म, त्यामुळे त्याच्यात ऍक्च्युली खूप वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. आणि स्वतः कबीर पण म्हणाले की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. हम्म, हम्म, ते म्हणता की तलवार बघा, तुम्ही म्यानाचं काय घेऊन बसलात. वा. तसंच ते म्हणता की तुम्ही जाती काय, जन्म कुठे झाला, काय झाला, या गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. पण ऍक्च्युली काय होतं की माणसाचं लक्ष तिकडेच जातं, हम्म, कारण की त्यांनी ऍक्च्युअल जे सांगितलंय ते करणं खूप कठीण आहे. करेक्ट. त्यामुळे इतर गोष्टी कडे आपलं जास्त लक्ष वेधलं जातं. हम्म, हम्म, सो ऍज आय सेड, म्हणजे की एक एक सिद्ध होतं की ते विणकर कुटुंबात वाढले. आता ते त्यांचे खरे आई वडील होते की त्यांनी त्यांना दत्तक घेतलं, म्हणजे त्यांना टाकून दिलं होतं, ते आपल्याला काही माहिती नाही. हम्म, हम्म, दुसरं एक हे होतं की म्हणजे सगळ्यांबद्दल वाद आहेत. त्यांनी लग्न केलं होतं का याच्याबद्दलही वाद आहेत. त्यांना हम्म, मुलगा मुलगी होते का याच्याबद्दलही दुमत आहेत. म्हणजे वाद म्हणजे दुमत आहेत, अनेक मत आहेत त्याच्याबद्दल. हम्म, हम्म, हम्म. सो पण आपण जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा म्हणजे अजून एक गोष्ट लक्षात येते की खूप भाषांचा त्याच्यात मिलाफ होतो. हा, ऍक्च्युली तोच नेक्स्ट प्रश्न होता. म्हणजे आपण या ओव्हरऑल सॉर्ट ऑफ ऑडिओ गॅनचा फॉर्मॅटच होता की आपण थोडीशी लँग्वेज या दृष्टिकोनातून ट्राय करूया अंडरस्टँड करायला की काय काय कुठल्या टाईपची भाषा होती. तर एक कबीर वाणी आहे स्पेसिफिकली, राईट? तर तर त्याच्यामध्ये काही कीवर्ड्स सॉर्ट ऑफ मिळतात की साधू खडी किंवा पंचमेल खिचडी, एस्पेशली इन द नॉर्थ बेल्ट. जेव्हा ते फिरत होते आणि बोलत होते तर ऑलमोस्ट काहीतरी 5 वेगवेगळ्या भाषांमधनं इंटरचेंजेबली बॉरोईंग वर्ड्स. काय काय पॅटर्न होता, इफ यू कॅन लाईक या स्टार्ट देअर. या या सो ऍक्च्युली ना, म्हणजे आपण हे जे कबीरांबद्दल बोलतोय हे इतर संतांनाही लागू होतं. म्हणजे आता आमच्याकडे तुकारामांचा एक अस्सल गाथा म्हणून आहे. अच्छा. सो त्यांचे एक टाळकरी होते जगनाडे बुवा म्हणून, त्यांच्या वहीतनं ते घेतलंय. वा. तर त्याच्यातले तुकारामांचे काही पद ब्रजभाषेतले. हम्म. कारण ओके. की काय आहे की एकतर हे संत फिरत असायचे किंवा वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटत असायचे. म्हणजे आता आपण कबीरांबद्दल जरी पाहिलं तरी ते खूप एक्सटेन्सिव्हली फिरले भारतभर. म्हणजे त्यांचं मोस्टली उत्तर भारतात, पण ते महाराष्ट्रापर्यंत येऊन गेलेत. सो त्यांच्या काही याच्यात विठ्ठलाचे पण आपल्याला उदाहरणं दिसतात. अच्छा. वाव. हा, म्हणजे कबीरांचे एक दोन भजन मी ऐकले की त्याच्यात ते विठ्ठलाचा उल्लेख आहे. म्हणजे हम्म, 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 सो सो त्यामुळे या भाषा आणि या लोकांना लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, त्यामुळे ते शब्द सतत घेत असतात. कारण की जितक्या लोकांना त्यांचे शब्द आणि ते आपलेसे वाटतील तितका त्यांचा जो काही संदेश आहे, मेसेज आहे, तो लवकर स्प्रेड होणार आहे. त्यामुळे हे लोक म्हणजे ही खूप खासियत आहे. म्हणजे पटपट शब्द उचलायचे, पटपट ते वापरायचे. म्हणजे कबीरांचे असे अनेक हे की ज्याच्यात उर्दू किंवा फारसीच्या जवळ जाणारे पण शब्द मिळतात. म्हणजे आता त्यांचं एक भजन आहे, हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन दुनिया से यारी क्या, खलक सब नाम पे को भुई पर सर पटकता है. म्हणजे हे असे जे शब्द येतात सगळे. हम्म, 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 आता म्हणजे माझं तसं म्हणणं आहे की त्याच्यात 5 पेक्षा जास्त भाषा आहेत. म्हणजे आपण ते सिम्प्लिफिकेशन म्हणून आपण एक पंचपक्वान्न असतं भाषा असं ते सिम्प्लिफाय केलंय त्याला. पण खूप न्यूआन्स भाषा आहे. म्हणजे त्याच्यात न्यूआन्स म्हणण्यापेक्षा रिच भाषा आहे. म्हणजे खूप भाषांना सामावून घेतलंय त्यांनी त्याच्यात. हम्म. पण हे थोडंसं काउंटर इंट्युटिव्ह आहे ना, कारण आपल्याकडे नंतर तर असा नॅरेटिव्ह आलाय की स्पष्ट भाषा, प्रमाण भाषा आणि शुद्ध भाषा आणि ग्रॅमर, सिंटॅक्स हे सगळं आलं. पण हे फुल लाईक एकदम लूज स्ट्रक्चर होतं. तर
म्हणजे चांगलं होतं की ते शिकलेलं नव्हते कदाचित, तेव्हा शिक्षण याची भाषा पण कदाचित वेगळी असेल, पण एनी पॅटर्न देअर की ह्याच्यामुळे काही चेंजेस झाले किंवा ते तसेच राहिले किंवा राईट राईट. सो ॲज आय सेड की हे सगळं जे काही वाचलंय त्याच्यावर बेस्ड आहे, म्हणजे किंवा जे काही अभ्यास केलाय त्याच्यावर, की कबीर सुरुवातीच्या काळात नाथ परंपरेच्या खूप जवळ होते. आता हे त्यांच्या भाषेतही दिसतं, म्हणून त्यांच्या भाषेत निरंजन हा शब्द येतो फॉर एक्झाम्पल. म्हणजे निरंजनची जी संकल्पना आहे ती बऱ्याच अंशी नाथ संप्रदायाशी निगडीत आहे. सो हे जे शब्द त्यांच्या याच्यात येतात आणि ऑफकोर्स ते ब्लेंड करतात, म्हणजे ते रामनिरंजन न्यारारे म्हणतात. म्हणजे त्यांनी सो ही व्हीव्स, म्हणजे मी नेहमी म्हणतो की ते विणकर होते. सो त्यांच्या एका ओळीमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्कूल्स दिसतात. म्हणजे अद्वैत आणि सुफिझम एकाच ओळीत दिसेल, किंवा आता इथे आपल्याला म्हणजे मी भक्ती नाही म्हणणार, म्हणजे कबीर ज्या रामाबद्दल बोलताय थोडंसं आपण म्हणू शकतो की एक भक्ती भाव किंवा एक सरेंडर, आणि नाथ परंपरेचा जो विचार होता की निरंजन, म्हणजे जे सगळ्यांमध्ये जे तत्व विराजमान आहे. आता त्या दोन गोष्टी त्यांनी इतक्या पट्टकन जोडून टाकल्या की राम निरंजन न्यारारे. पण हे उत्स्फूर्तपणे येत असेल का कोणी म्हणजे बसून लिहित असतील? कारण आपण एवढं त्याला सॉर्ट ऑफ म्हणतो की हे थॉट थ्रू असेल, पण त्यांच्यासाठी फार इन्स्टिंक्टिव्हली असेल ना, का नाही? कबीर म्हणतात की मासी कागद छुओ नाही, कलम नहो कहो नाही हात, चारो युग के महातम कबीरा मुखही जनाई बात. ते म्हणतात की मी हातात कागद घेतला नाही, लेखणी घेतली नाही, आणि चारो युग के महातम म्हणजे चारी युगांमधलं सत्य कबीरा मुखही जनाई बात. ते सी हे जेव्हा माणूस भरतो आतनं तेव्हाच ओव्हरफ्लो होणं. जे कबीरांचं जे वक्तव्य आहे ते काही त्यांनी असं विचार करून नाही लिहिलंय की आता समाजात हे चुकीचं चालू आहे म्हणून मी याच्यावर विचार करून हे लिहितो. पण इट वॉज अ व्हेरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन की दिसतंय काय होतं, आणि मग तेव्हा जे शब्द मदतीला आले ते लगेच त्यांनी घेतलेत. मग तिथे फार विचार केला नाहीये की हे व्याकरणात बसतं का किंवा असं काही नाहीये त्याच्यात. म्हणजे मीटर मध्ये बसतं का? नाहीये. म्हणजे आता मी कबीर कंपोज करतो बरंचसं, तर कंपोज करताना बरेच वेळा एखादा शब्द मी थोडासा बदलतो, म्हणजे मनचं मनवा केलं किंवा असं काहीतरी, मग ते मीटर मध्ये बसतं. अगदी होतं, म्हणजे असं कधीतरी होतं. सो आणि हे दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल ना, कारण समजा मंदार करांजकर 200 वर्षांनी कोणी ऐकला तर दॅट विल बी मंदार्स व्हर्जन ऑफ कबीर, म्हणजे ऍक्च्युअली परत ट्रेस बॅक करत गेलं तर सी म्हणजे स्वतः कबीरने काय म्हटलंय हे ऍक्च्युली आपण तसं ट्रेस करूच नाही शकत, कारण की त्यांच्या शिष्यांनी लिहिलं सगळं. मग त्यांच्या शिष्यांनी म्हणजे कबीराच्या एका बीजकचेच बरेच व्हर्जन्स अवेलेबल आहेत. त्याच्यात काही गोष्टी ऑफकोर्स फिक्स्ड आहेत, काही गोष्टी वेगळ्या आहेत. सो हे होत जातं. आणि म्हणजे हे शब्द म्हणजे आता 2 बीजकच्या प्रतींमध्ये एकाच भजनात थोडे थोडे फरक आपल्याला दिसून येतात. होत आहे म्हणजे. आणि नाही, इनफॅक्ट एक असं मी कुठेतरी वाचनात आलेलं की असं पण स्पेक्युलेट करता येईल की म्हणजे कबीर नव्हताच किंवा होता, पण म्हणजे बरेच कबीर होते, कारण इट वॉज अ फिलॉसॉफी अँड आयडिया रादर दॅन लाईक अ पर्सन टॉकिंग समथिंग. आणि मग जनरेशन टू जनरेशन दे आर जस्ट लाईक शेअरिंग देअर इन्साईट अबाउट द वर्ल्ड, असं पण एक म्हणतात. कारण आहे ना असे काही फिक्टिशियस कॅरेक्टर आहेत, पण ते आयडिओलॉजी एवढ्या स्ट्रॉंग आहेत की, कारण आता 500 वर्ष झाली आहेत ना, खूप 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 मोठा काळ गेलाय टू अंडरस्टँड रिअली. व्यास हे असे हे म्हणतात म्हणजे व्यक्ती, बरोबर. पण इतकं नाहीये, म्हणजे कबीरांच्या बाबतीत इतकं असं नाही झालंय. काही लोकांनी नंतर हे कबीर वगैरे असं टाकून काहीतरी केलं असणार आहे. पण म्हणजे माझ्या मते बीजकची जी एक प्रत आहे ती 1590 मध्ये वगैरे लिहिल्या गेली, हस्तलिखित. अच्छा.
कबीर गेल्यानंतर एक साधारण 100 वर्षाच्या आतच ते लिहिल्या गेले. सो असं म्हणतात की त्याची ऑथेंटिसिटी खूप जास्त असणार, कारण की हे जे सगळे प्रकार सुरू होतात ते थोडे नंतर सुरू होतात, म्हणजे इतक्या इमिजिएटली सुरू नाही होत. पण म्हणजे माझ्या वाचनात असे पण काही उल्लेख आले की कबीरच म्हणाले की आता माझ्या नावाने माझे शिष्य लिहून राहिले, त्यांना सांगा कोणी असं करू नका वगैरे, असे पण 1-2 कबीरांचे दोहे आहेत. सो त्यामुळे इथे खूप महत्वाचा मुद्दा हा येतो की तुमच्या अनुभूतीशी सत्य ते एक आहे शेवटी. सो आपण जेव्हा त्या वाटेवर चालतो तेव्हा आपल्याला काय अनुभव येतं आणि त्याच्याशी काय मेळ खातं, ही त्याची कसोटी आहे खरं सांगायचं तर. म्हणजे याची कसोटी हिस्ट्रीमध्ये नाही आहे की कोणी काय लिहिलंय किंवा कोणी कसा अभ्यास केलाय. याची कसोटी आहे की ठीक आहे, मी पण ती साधना करू लागलो आणि मला काय दिसलं, मला काय जाणवलं, आणि मग त्यातनं आपल्याला कळू लागतं की कदाचित कबीरांना असं म्हणायचं असेल. म्हणजे मोर ऑफ इंट्रोस्पेक्शन आणि मग जस्ट ॲज अ एक रेझोनेटिंग वर्ड्स ऐकू येतात की अच्छा हे त्यांना म्हणायचं असेल. कारण मला जे सॉर्ट ऑफ समजलंय एक म्हणजे आता मी विपश्यना थोडंसं केलं तर मला माहिती आहे की ॲटलिस्ट की काय सॉर्ट ऑफ फिलिंग असतं किंवा काय काय एक्सपिरियन्शियल लेवलवर काय काय अनुभूती होते, आणि मग देन सॉर्ट ऑफ यू फाइंड अ पॅटर्न इन व्हॉट ही इज सेइंग. गॉट इट. पण मग ॲक्च्युली दुसरा प्रश्न असा आहे की देन हाऊ डू यू रीड ऑल्सो? कारण नॉर्मल वाचायला गेलं तर जरा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आपलं कसं आहे, संस्कृत पण कठीण आहे किंवा दुसऱ्या म्हणजे एस्पेशली फॉर अ इंग्लिश रीडर हे थोडंसं कठीण जातं. आणि परत आपण कसं हिंदीचा फ्लो असल्यामुळे हिंदी येतं, पण मध्येच तिकडे 2-3 वेगळे शब्दच आहेत, पंजाबी आहे, हे ते आहे. मग हाऊ डू यू रीड ॲट अ व्हेरी टॅक्टिकल लेवल ऑल्सो, आणि मग नंतर हाऊ डू यू डिसेफर, का ते करायची गरजच नाही आहे? हा बरोबर. म्हणजे टेक्निकली जर बघायचं गेलं म्हणजे कबीरच म्हणतात की अकत कहानी प्रेम की कछु कही न जाय, गुंगे केरी सरकरा खाए और मुस्काय. म्हणजे याच्या आधी आपण अजून एक दोहा बघूया जो सगळ्यांना माहिती असतो जनरली. पोथी पडी पडी जगमुवा पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होय. ते म्हणतात की ज्याला प्रेम काय आहे हे कळलंय त्याला सगळं कळलं. मग आता पुढचा प्रश्न आहे तो की प्रेम कसं कळणार किंवा काय होतं प्रेम कळल्यावर. तर त्याचं उत्तर ते देतं की अखत कहानी प्रेम की कछु कही ना जाय, गुंगे केरी सरकरा खाए और मुस्काय. सरकरा म्हणजे आपली साखर. करेक्ट. सो मुक्या माणसाला कोणी साखर दिली तर तो फक्त खातो आणि हसतो. ब्युटिफुल. किंवा ते अजून असंही म्हणतात की आत्म अनुभव ज्ञान की जब कोई पूछे बात, सो गुंगा गुड खाए के मन ही मन मुस्कात. हे आत्म अनुभव आणि ज्ञान याच्याबद्दल कोणी विचारलं काही तर जो खरा ज्ञानी माणूस असतो तो फक्त गुळ खाल्लेल्या मुक्या माणसासारखा हसत उभा राहतो, बाकी काही बोलत नाही. सो इन अ वे ते इथे हिंट करताय की तुम्ही कुठे लक्ष द्यायचंय तुम्हाला किंवा कुठे लक्ष नाही द्यायचंय हे त्यांनी स्वतःही सांगितलंय आपल्याला बऱ्याच अंशी. पण टू आन्सर युअर क्वेश्चन की कबीर वाचताना बरेच उदाहरणं येतात किंवा बऱ्याच गोष्टी येतात, तर ते समजून घेण्यासाठी कबीरांनी जे जे मार्ग चालले होते त्यांचं थोडंसं एक फंडामेंटल आपल्याला समजून घ्यावं लागतं की नाथ परंपरेचे मूळ सिद्धांत काय आहे, नाथ परंपरा कशावर अवलंबून आहे, किंवा अवधूत म्हणजे कोण. आता कबीरांच्या बऱ्याच याच्यात हे उल्लेख येतात की अवधूता गगन घटा गहरानी, किंवा अवधू सो योगी गुरु मेरा जो या पदका करे निबेरा, किंवा अवधूता युगन युगन हम योगी. असे अनेक अनेक उदाहरणं येतात जिच्यात अवधूत हा शब्द येतो. तर अवधूत म्हणजे नक्की कोण आहे, तर सिद्ध सिद्धांत पद्धती म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यात एक अख्खा चॅप्टर अवधूतवर आहे. आपण जे एक डेफिनेशन वाचतो संस्कृतमध्ये आहे की जो सगळ्या दोषांचा धुतल्या गेलेला आहे तो अवधूत, ही एक डेफिनेशन आहे.
त्याच्यात असं श्लोकांमधनं याला अवधूत म्हणायचं, याला अवधूत म्हणायचं, याला अवधूत म्हणायचं, याला असे 100-150 श्लोक आहेत अवधूत कोण आहे सांगायला. अरे वा. अच्छा. अच्छा. तर सो ते हम्म. सो नाही नाही. असं पण वाचन खूप करावं लागतं म्हणजे जर हे सगळं समजून घ्यायचं असेल तर. किंवा आता ते काय इडा पिंगला सुखमन नारी याच्याबद्दल बोलतात. तर इडा काय आहे, पिंगला काय आहे, सुषुम्ना काय आहे, हम्म. या शरीरातल्या नाड्या, मग त्यांचं चंद्र आणि सूर्य त्याच्याशी काय कनेक्शन आहे, मग हे सगळं परत नाथ परंपरेत येतं. म्हणजे या सिद्धांत पद्धतीमध्ये शरीर कसं डेव्हलप होतं एक चॅप्टर पूर्ण त्याच्यावर आहे, हम्म. हम्म. खूप डिटेलमध्ये. मग हे आकडे पण कळू लागतात की म्हणजे ते म्हणतात ना की 5-5 हिरणा 25 हिरणी उनके नजर नाही पडना. सो या सगळ्यांना एक नंबर आहे, म्हणजे या सगळ्या नंबर्सला एक रूपक आहे ते, की म्हणजे की आपले 5 इंद्रिय असतात, त्याच्यातनं 25 प्रवृत्ती जन्माला येतात वगैरे, असे त्याला रेफरन्सेस आहेत सगळ्यांना. हम्म. म्हणजे एक श्लोक किंवा एक साखी घेऊन बरेच वेळ जाईल. ऍज अ सेड म्हणजे जर आपला इंटेंट स्कॉलरली असेल तर हम्म. हम्म. हा नाही पण म्हणजे बेसिक समजायला पण पाहिजे ना, नाही तर नुसतं मग यमक वगैरे पण नसतं. म्हणजे म्हणजे ते ते मला वाटत नाही की इट इज जस्ट ॲज अन एंटरटेनर किंवा असं काहीतरी. म्हणजे काय म्हणतात त्याला, माली सीचे 100 घडा वगैरे ज्यांनी गाणी. मग माझा एक्सपोजर तर टोटली फक्त कुमार गंधर्वांमुळेच झालं. मग मी तर फक्त गाणंच बरोबर. ऐकतोय आणि त्याच्यातून त्यांच्या शैलीने जे त्यांना समजलं तेवढ्यानेच समजतोय. पण इफ आय वॉज सपोज टू ओपन अ बुक अँड रीड, यू कांट हॅव अ लेजरली रीड ना. बरोबर ना, म्हणजे इट बिकम्स अगेन इंटेन्सिव्ह एंडेवर. कारण की हे शब्द येणार, मग हे शब्दांचे उदाहरणं काय, म्हणजे याचे अर्थ काय आहेत या शब्दांचे, हे सगळं घेऊन बसावं लागतं. म्हणजे मग तुमच्यासोबत 5-6 वेगळे वेगळे ग्रंथ सोबत असावे लागतात, मग ते क्रॉस रेफरन्सिंग करावं लागतं त्यांचं एकमेकांशी. सो सी आता आपण या विषयावर बोलतोय म्हणून की कबीरांचे जर आपण साहित्य पाहिलं तर ते 2-3 लेवल्सवर आहे, प्रायमरीली 2 लेवल्सवर आहे. एका याच्यात ते माणसाने काय करायचं ते सांगतात. म्हणजे आता तुम्ही जे म्हणाले की ते धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, मालिसीचे सौगडा ऋतू आहे फल होय, किंवा तिनका कबहू ना निंदिये जो पावतले होय, कबही उडा आखा न पडे पीर गैरी. म्हणजे हे माणसाला ना ते एक संदेश देत आहे की असं वाग, असं नको वागू. म्हणजे इट्स लाईक बिहेवियरल गायडन्स. सो हा एक चंक आहे कबीरांच्या कामाचा खूप मोठा. इथे खूप अडल्टरेशन झालंय, कारण की असे दोहे लिहिणं खूप सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. थोडंसं भाषेवर त्या प्रभुत्व असेल, त्या भागातले तुम्ही असाल तर दोहे करणं खूप सोपं आहे. तर सो हा जो उपदेश आहे हा जनरल आहे, याच्यातनं काही अध्यात्म नाही आहे. दिस इज लाईक ट्रॅफिक सिग्नल पाळा तुम्ही. म्हणजे इतकं सोपं आहे की हे तुमच्या सोयीसाठी सगळ्यांना कमी त्रास व्हावा म्हणून तुम्ही असं वागा. करेक्ट. दुसरा जो भाग येतो तो खूप जास्त हे आहे, म्हणजे मेटाफिजिकल म्हणावं त्याला किंवा काय, शब्द त्याला कठीण आहे तसा एक्झॅक्ट सापडणं. जिथे हे सगळं येतं की निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, शून्य शिखर पर आसन बांधूजी, हे जे सगळे गोष्टी आहेत, शून्यगड शहार. शून्यगड, हा ते गोरखनाथांचं आहे. पण अच्छा. ओके. हा पण इथे लगेच प्रभाव कळतो गोरखनाथ आणि कबीर, नाथ परंपरेच कंटिन्युएशन आहे कबीरमध्ये काही यांची. सो कमल म्हणजे आता जल बिच कमल कमल बिच कलिया भवर बासना लेता है, हे गोरखनाथांच्या ह्याच्यातलं आहे. पण कबीरांचे पानी में मीन प्यासी मध्ये पण येतं जल बिच कमल कमल बिच कलिया तापर भवर निवासी. अच्छा. ओके. सो हे पाहिल्यावर लक्षात येतं की कबीरांच्या ह्याच्यात खूप प्रभाव आहे नाथ परंपरेचा काही काही भजनांमध्ये. सो हे जे भजनं आहेत हे सीकरसाठी आहे, म्हणजे ज्या माणसाला डेली लाईफच्या पुढे काहीतरी करायचंय, आपलं जे रोजचं रुटीन आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं. ते लोकांना पुश नाही करत आहे की तुम्ही पलीकडे जा म्हणून, ते लोकांना जागं राहा एवढं सांगतात फक्त.
ते त्यांचे काही दोहे आहेत की नींद निशानी मौत की उठ कबीरा जाग और रसायन छांड के नाम रसायन लाग. अच्छा, नाही म्हणजे कळलं. हा की म्हणजे नींद निशानी मौत की हम्म, म्हणजे हम्म, अनअवेअर असणं. म्हणजे आता ते ज्या झोपेबद्दल बोलताय ते फिजिकल स्लीप नाहीये, बरं. पण ती इग्नोरन्स आहे. इग्नोरन्स आहे आपलं. बरोबर आहे. नींद निशानी मौत की उठ कबीरा जाग और रसायन छांडी के नाम रसायन लाग. म्हणजे ही जागृती तुला रसायनांमध्ये ते त्यांना तेव्हा कळलं होतं की सबस्टन्स अब्यूज आणि या गोष्टी किती वाढणार आहे पुढे भविष्यात. तर ते म्हणतात की और रसायन छांड के नाम रसायन लाग. म्हणजे नाम जे आहे आता हे तुम्ही जे बोलला त्याच्यामध्ये म्हणजे मी असं इंटरप्रिट केलं, ते रसायन म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट मटेरियल म्हणालेत किंवा मॅटर म्हणालेत. मग ते करेक्ट. मॅटर म्हणजे मटेरियलिस्टिक किंवा कन्झ्युमरिस्टिक सॉर्ट ऑफ बिहेवियर. तर इट इज माय इंटरप्रिटेशन. तर ते ऍक्च्युली हां, आपण परत येऊया या टॉपिकवर. हां, कंटिन्यू प्लीज. सो जस्ट टू टॉक अबाउट रसायन. म्हणजे आता रसायन हा शब्द पण बऱ्याच पद्धतीने इंटरप्रिट होऊ शकतो. एक हे की अल्केमी जी असते त्याच्यात रसायनं वापरले जातात की तुम्ही लोखंडाला सोन्यात करायचं. आणि हे खूप अनंत काळापासून प्रयत्न चालू आहे. लोक असे याच्या शोधात असतात की काय ते तारा वापरून आपण लोखंडाचं रूपांतर सोन्यात करू. सो इथे ते हे पण सूचित करू शकताय की तुम्हाला नामरसायनातनं जे मिळणार आहे ती खरी शाश्वत गोष्ट आहे. ते खरं सोनं आहे. तर रसायन तुम्ही प्रयोग करून जे सोनं मिळणार आहे ते तुम्हाला इथेच सोडून जायचंय. ब्युटिफुल. हा. सो हा एक अर्थ झाला. किंवा याचा एक दुसरा अर्थ हा पण होऊ शकतो की म्हणजे बरेच योगी लोक एस्पेशली मार्गातले हे करतात. म्हणजे रसायनांचा वापर करणं, मद्यांचा वापर करणं, कदाचित ते त्यांनाही उद्देश नसू शकतात. थोडस तांत्रिक साईडचं काही असेल. करेक्ट करेक्ट. काय सो लेयर्स आहे ते. हा. सो बरंच आहे. सो आपल्या मूळ विषयाकडे की हा जो दुसऱ्या लेव्हलचा एक संदेश आहे त्याच्यात हे असे न समजणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. कारण की तिकडे मग नाथ संप्रदायातल्या बऱ्याच गोष्टी येतात किंवा तिकडे साधनेतल्या बऱ्याच क्रियांचे उल्लेख येतात किंवा तिथल्या अनुभवांचे उल्लेख येतात. सो आणि हा, आणि थर्ड दोनच प्रायमरीली दोन. हा. तिसरं आपण असं करू शकतो की विच इज हीज एक्सप्रेशन. म्हणजे ते आता धुन सुनके मनवा मगन हुआ हे जे ते सांगताय उपदेश नाहीये कोणाला. इट इज एक्सप्रेशन ऑफ व्हॉट ही इज एक्सपिरियन्सिंग. सो दिस कॅन बी द थर्ड लेवल. म्हणजे जिथे ते त्यांना जो आनंद मिळतोय त्यांच्या त्या अवस्थेमधला तो आनंदबद्ध झालाय. आणि मगाशी तुम्ही जे राम निरंजन जे सांगितलं तर म्हणजे एक असं पण म्हणजे सॉर्ट ऑफ पॅटर्न दिसून येतो की ही वॉज अ रेबेल. म्हणजे सगळं चॅलेंज पण करायचे, पण मग एक अँगल भक्तीचा पण अँगल आहे. मग त्याच्याबद्दल काही आहे कॅन बी ऑब्झर्व्ड ऑर यु नो व्हॉट आय मीन नाही ना ते. सो म्हणजे कबीरनी लोकांना चॅलेंज केलं. दॅट इज ट्रू. म्हणजे ते लगेच कळतं त्यांचं वाचलं की. म्हणजे ते नाथ परंपरेतले असून त्यांनी नाथ योग्यांना पण चॅलेंज केले. कारण की ते ज्या काळात होते म्हणजे नाथ परंपरा सुरू झाली रफली 10व्या शतकात असं म्हणतात. मच्छिंद्रनाथ जे होते ते 10व्या शतकात होते. मग गोरखनाथ काय 10वा-11वा शतक आणि असं. आणि मग कबीर 14व-15व शतक. तर तोपर्यंत नाथ परंपरेत ते खूप अवडंबर माजलं होतं. की काय ते कान फाडून घ्यायचे, हे करायचे, अशा खूप गोष्टी होत्या. तर कबीरांनी नाथ योग्यांना पण झाडलंय म्हणजे चांगलं. किंवा त्यांनी मौलवींना पण खूप झाडलंय, त्यांनी पुजाऱ्यांना झाडलंय, पंडितांना पण झाडलंय. पण तो माणूस श्रद्धावान होता. पण हे पण तितकंच खरंय. म्हणजे आता त्यांचा एक खूप सुंदर दोहा आहे की कबीर कुत्ता राम का मुतिया मेरा नाऊ गले राम की जेवडी जित खेचू उत जाऊ.
मी त्या रेखतावर ऐकलं आणि त्यांनी ते बीप मारलेला, बोलले की हे मी आज जर याचं ट्रान्सलेशन करून सांगितलं तर लोक पकडून मारायला येतील. हा, नाही प्लीज गो हेड. पण म्हणजे हे लक्षात येतं की आता एक गोष्ट आपल्याला माहिती नाहीये, ती ही आहे की क्रोनॉलॉजिकली त्यांनी काय कधी लिहिलं हे नीट माहिती नाहीये. म्हणजे यातलं त्यांची पहिली धारणा काय होती आणि नंतरची धारणा काय होती हे इतकं नीट कळत नाही. पण एक अंदाज असा वर्तवला जातो की पहिले ते नाथ परंपरेने इन्फ्लुएन्स झाले होते, मग ते तिला थोडेसे वैतागले, त्यातलं सगळं अवडंबर आणि हे सगळं बघितल्यामुळे मग ते काय रामानंदांकडे गेले, तिथे त्यांना भक्ती मिळाली. पण त्यांनी रामानंदांचं आणि त्यांचंही थोडंसं खटकलं नंतर, की रामानंद दशरथ पुत्र राम म्हणजे आपला देव राम आहे त्याची भक्ती करायची. पण यांचा राम वेगळा होता ना. करेक्ट, हा तो राम नव्हता. म्हणजे आता मी पण हे बरेच गोष्टी वाचतोय आणि मलाही ते अधिकाधिक पटतंय की कबीर त्या रामाबद्दल नाही बोलत आहे, ते दुसऱ्या रामाबद्दल बोलत आहे. सो त्या माणसाने स्वतःच पाथ म्हणजे तो बनत गेला, ते चालत गेले तसे, आणि आपण मागून मग आता त्याला अनालाइज करायचा प्रयत्न करतोय सॉर्ट ऑफ, की त्यांनी हे असं केलं असेल. आणि त्यांच्याच एका भजनात ते म्हणतात की पंथी खोज मीन का मार्ग कहे कबीर विचारी अपरंपार वार परसोत्तम सूरत बलिहारी. म्हणजे ते म्हणतात की ते परमात्म्यापर्यंत हे पोहोचणं हे पंखी का खोज आहे. म्हणजे आकाशात पक्षी उडत गेल्यानंतर तुम्ही त्याचा शोधू नये, रस्त्यावर तुम्ही शोधू शकता की हा रस्ता असा वळतोय. आकाशात चालणाऱ्या पक्ष्याचा मार्ग तुम्ही कसा शोधणार? किंवा पंखी का खोज मीन का मार्ग, किंवा पाण्यातनं गेलेल्या मासळीचा रस्ता तुम्ही कसा पकडणार? तर ते सगळ्या गोष्टी त्यांना कल्पना असणार आहे की काय होणार आहे पुढे, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या. अमेझिंग. ठीक आहे. आय थिंक म्हणजे हा काय म्हणतात त्याला, हा जो पॉज दिलाय मी तो चांगला आहे, कारण मला पण वाटतं की खूप वेळा म्हणजे हे थोडंसं स्लोली पचवावं लागेल, कारण हे असं हे नाही होणार. म्हणजे मला माहीत पण नाही की पचेल की नाही. पण जस्ट फ्रॉम अ फॉर्मॅट पर्स्पेक्टिव्ह मी नेक्स्ट प्रश्न विचारतो की इट इज लाईक एक ऑब्झर्वेशन आहे, आणि हे पर्सनली माझं आहे, मला माहीत नाही किती खरं आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे, की आत्ता ती भाषा जरा जड वाटते. पण त्यावेळी जसं तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात की बॉरो वर्ड्स, पिकअप वर्ड्स, बी लोकल, बी रिजनल, एकदम नॉर्मल भाषेतच बोला, म्हणून त्यावेळेसाठी ते नॉर्मल असेल. पण तरी हे जे फॉर्मॅट होता मांडण्याचा किंवा बोलण्याचा, हा स्लाइटली डिफरंट होता दॅन प्रोबब्ली त्यावेळेचे जे दुसरे पोएट्स असतील किंवा काही. आणि हा पॅटर्न अमीर खुसरो बरोबर पण दिसून येतो की त्यावेळी काही अस्खलित उर्दू किंवा अस्खलित फारसीमध्ये काही असेल तर त्यांनी अगदी मग ते मिक्स करून हिंदी आणि मग ब्रज असं सगळं मिक्स करून एकदम लोकल बनवलं. तर पहिले तर असं होतं का, आहे का? आणि दुसरं म्हणजे ॲक्च्युली ते स्टार्टिंगला सांगितलं की टू मेक इट मच मोर रिलेटेबल दे मस्ट हॅव डन इट अँड नॉट रिअली आउट ऑफ रेबेल ऑर समथिंग. सो इज दिस अ करेक्ट अंडरस्टँडिंग? बरोबर. म्हणजे आता तेच आहे, आपण जे सगळं बोलतोय इट्स लाईक अ रेट्रोस्पेक्ट, की आपल्याला आत्ता कबीर रिबेल वाटताय, की आपल्याला आत्ता कुमार गंधर्व रिबेल वाटताय. कुमार गंधर्व सिम्पली डुईंग व्हॉट ही वॉन्टेड टू डू. ते या धारणेने काही करत नव्हतं की मी रिबेल आहे आणि मी हे सगळं तोडून काढणार आहे वगैरे. पण थोडा होता भाव त्यांच्यात. थोडा होता, कारण की त्यांना विरोध व्हायचा लोकांचा. मग ते म्हणायचे की नाही नाही, मग मला नाही पडली ह्याची. कारण त्याला कारण होतं की कोणीतरी प्रोब करायचं. पण फॉर हिम त्यांची कुठलीच क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी काही खोडून काढायला नव्हती, ती त्यांचं एक्सप्रेशन होतं. बरोबर. म्हणजे कुमार गंधर्वांनी कुठली बंदिश किंवा कुठला राग कोणाला खोडून काढायला नाही बनवलाय. बोलताना त्यांनी खोडून काढलं असेल. नाही, पण ते बोलायचं ना मला पटत नाहीये किंवा
हे अशा पद्धतीने गायला नाही गायला पाहिजे का, असं हे परत सॉर्ट ऑफ रिफ्लेक्शन्स आहेत. आणि खरं असं होतं की यार सी आय एम, हां, रिबेल म्हणजे नक्की काय, हाऊ डू यू डिफाईन वर्ड रिबेल? which like who sees sort of something is wrong in the surrounding environment, आणि तो किंवा ती म्हणते की यार ही करण्याची पद्धत अशी आहे आणि आय वोंट फॉलो दोज नॉर्म्स और करेक्ट, whatever. बरोबर. सो बेसिकली वी आर टॉकिंग अबाउट अपोजिंग अन एक्झिस्टिंग सिस्टम. हम्म, हम्म. बरोबर. आता व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ डुईंग दिस? दोन तीन असू शकतात ना. एक मध्ये असं असेल की द करंट फॉर्मॅट ऑर द करंट नॉर्म इज नॉट ॲड्युकेट टू एक्सप्रेस, किंवा दुसरं असू शकतं की मजा नाही येते. म्हणजे मला तर वाटतं खूप लोकल लेवलवर आणलं मी, पण ॲज अन आर्टिस्ट यार त्याच्यात नाही येते, ते ते वाटत नाही आहे, म्हणून मी ते काहीतरी बदलतोय. सो दोन गोष्टी आहेत की एक तर कबीर असो किंवा कुमार किंवा कोणी असो, हे लोक चळवळवाले लोक नव्हते. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की दे वर नॉट पीपल हू वॉन्टेड Activist. टू डिमॉलिश समथिंग, की हा हे आम्हाला मोडून काढायचंय. ते त्याचा विरोध करत होते कारण की दे वर नॉट अलाउड टू एक्सप्रेस. हा महत्वाचा मुद्दा इथे. हा म्हणजे सो त्यांनी नेहमी मुद्दामून सिस्टीम मोडायचा प्रयत्न पण केला नाही. म्हणजे कबीरांनी असं कधीच केलं नाही की चला आपण 100 लोक येऊ आणि आपण इथे मोर्चाच करूया, असं नाही केलंय कधी. म्हणजे जर ते रिबेल असते तर त्यांनी असं काहीतरी केलं असतं, किंवा कुमार गंधर्वांनी पण असं काही केलं नाही की चला आपण या महोत्सवात जाऊन 100 लोक हा राग या पद्धतीने म्हणू, असं असं नाही केलं. सो त्यांचा प्रॉब्लेम फक्त एवढा होता की त्यांना त्यांचं फ्रीडम हवं होतं एक्सप्रेस व्हायचं. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण रिबेल बद्दल बोलतोय. आणि काय होतं की मग दॅट बिकम्स देअर ऍक्च्युअली. म्हणजे या दोन्ही लोकांनी जे काम केलं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कबीरांच्या भाषेत आपल्याला वेगळे वेगळे शब्द दिसतात, कुमार गंधर्वांच्या गाण्यात आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ब्लेंड केलेल्या दिसतात. बरोबर. म्हणजे इन अ वे दोघांनी पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये एकच काम केलंय. किंवा त्यांनी माळव्याच्या धुनांमधनं राग त्यांना संस्कारित करून त्याच्यातनं राग बनवले. कबीरांनी पण बऱ्याच अंशी जे ट्रॅडिशनल विस्डम होतं त्याला अगदी खूप वेगळ्या उदाहरणांसकट लोकांसमोर मांडलं. सो एक लक्षात येतं की या दोघांनाही जे होतं त्याचा फोलपणा कळला होता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना जे काही एक होतं आणि त्यांना हे माहिती होतं की त्यांचं जे सत्य त्यांना गवसलं होतं ते व्यक्त करायचंच होतं. कारण की वन्स यू डिस्कवर इट यू कॅनॉट होल्ड इट इन यू ना, ते बाहेर पडतं. म्हणून तो एक आपल्याला रिबेल त्याच्यात दिसतो बेसिकली. पण दे वर नॉट रिबेल्स ॲज सच. मला ॲक्च्युली ना इथे दोन सॉर्ट ऑफ छोट्या गोष्टी आठवत आहेत आणि आय कॅन इझिली कनेक्ट. आय डोंट नो वेल इट मेक्स सेन्स, पण ते आईन्स्टाईनचं पण वाक्य आहे ना की इफ यू हॅव अंडरस्टूड यू शुड बी एबल टू एक्सप्लेन अ 6 year old ऑल्सो. बरोबर. तर ते माझ्या मते असं होत असेल की एवढ्या सोप्या पद्धतीने सांगत असतील की त्यावेळेचे जे त्यांचे कंटेम्पररीज असतील त्यांना इन्सिक्युअर होत असेल. होत असणार ना. बरोबर आहे. हो हो. कारण यार म्हणजे मी एवढं काहीतरी गहन अद्वैत्य आणि काहीतरी म्हणजे एक्सप्लेन करतोय आणि ॲब्राकाडॅब्रा श्लोकांमध्ये सांगतोय आणि हा एवढ्या सोप्या भाषेत कसं तेच सांगतोय. बरोबर. आय थिंक हा एक पॅटर्न असेल. मग मे बी लाईक द नेक्स्ट की ते जे बिजक ऑफ कबीर म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे द अपसाईड डाऊन लँग्वेज ऑफ कबीर. तर म्हणजे आणि ऑब्व्हियसली थोडंसं वाचन जस्ट प्रिलिमिनरी केल्यावर कळतं की आदला बदल आहे शब्दांची, तुम्हाला संदर्भ जोडावे लागतात किंवा तर त्याचे काही स्लिपरी साईड आहे का की इंटरप्रेट चुकीचं होतं आहे किंवा अर्थात ते होत असणार, पण त्याच्यापासून लाईक एनी एक्झाम्पल्स टू अवॉइड दॅट स्लोप ऑर. कारण त्याला ऑलमोस्ट असं काहीतरी उलट बामसी पोयम पण म्हणतात.
हा तर हा, उलट बासी, हा हा बरोबर. उलटबासी या. तर त्याच्याबद्दल काही बोलू शकाल हा, सो सी म्हणजे की आता काय नाही समजायचं ते पण, म्हणजे नॉट टू मिस सॉर्ट ऑफ इंटरप्रेट ऑल्सो. या सो म्हणजे उलटबासी जे म्हणताय ते बऱ्याच अंशी कबीरांच्या याच्यातल्या सटायर बद्दल आहे, की त्यांच्या अच्छा. भाषेत जे एक एक सटायर होतं, की म्हणजे आता हे काय पाणी में मीन प्यासी मुळे सुन सुन आवे हासी, किंवा एका याच्यात ते म्हणतात की सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, जागे और रोए. हम्म, हम्म. दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. सो करेक्ट. सो हा म्हणजे, आणि ऍज आय सेड की थोडस वाचू लागल्यावर या गोष्टी कळू लागतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सुखिया सब संसार आहे या दोह्यावर मी पण अनेक वर्ष त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघत आलोय, की त्यांना नक्की त्याच्यातनं काय म्हणायचं असणार आहे. सो सो ते असं आपलंच इंटरप्रिटेशन बदलत जातं, आणि त्याचा अर्थ हा आहे की आजचं इंटरप्रिटेशन बरोबरच असेल असं नाहीये. म्हणजे थोड्या वेळाने कदाचित कळू शकतं की नाही, हे पण थोडं चुकलंच होतं म्हणजे आपलं, असं पण होऊ शकतं. हे जर कोणी विचार करायला लागला तर आय थिंक यू नीड, आय डोंट नो वेदर यू नीड दिस सॉर्ट ऑफ टेम्परमेंट टू अंडरस्टँड की काहीच सगळं टेम्पररी आहे. आय थिंक तो ते रिअलाइज होत नाही तोपर्यंत इट्स व्हेरी अनकम्फर्टेबल की सी असं कसं. आपण जर शब्दांमध्ये गेलो तर खूप अडकून जाणार, कारण की इतकं काय काय सांगून ठेवलंय त्यांनी की आपल्याला अनेक जन्म त्याच्यात घालवावे लागतील. म्हणजे पहिले तर आपल्याला कोणीतरी नाथयोगी धरावा लागेल, मग त्याच्याकडून हे सगळं कुंडलिनी काय असते ते वर चढवणं, खाली काय ते सगळं सगळं म्हणजे यू कॅन इमॅजिन, म्हणजे ते सगळं आलं, बऱ्याच गोष्टी आल्या. पण एक लक्षात घ्यायला हवं की शेवटी कबीर कुठे येतात, तर शेवटी ते म्हणतात की साहेब आहे गटमाही, हे ज्याला कोणाला तुम्ही शोधताय तो तुमच्यातच आहे. आता याला पण ते उदाहरण देतात की जो तिल माही तेल है और चकमक में आग, तेरा साई तुझमें है, तू जाग सके तो जाग. तिळात जसं तेल असतं आणि आपण जे गारगोट्यांमध्येच आग असते, तसं तुझं साई तुझ्यातच आहे, तू जाग सके तो जाग. सो हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे ते प्रेमाबद्दल आणि भक्तीबद्दल बोलतात. सो हे लक्षात घ्यायला हवं की एवढं सगळं करून शेवटी तो माणूस इथे येऊन थांबतोय. आता तुम्ही तिथे कसं पोहोचता हे वेगळं असू शकतं, तो मार्ग कबीरांसारखाच असायला हवा असं नेसेसरी नाहीये. इनफॅक्ट तसं असूच शकत नाही, आणि त्यांना आवडणार पण नाही. हा, आणि इट विल नॉट वर्क ऑल्सो. असं दुसऱ्याच्यानी चाललेल्या रस्त्याने ते कधीच होत नाही. म्हणजे एका रस्त्याने गेल्यावर तो दरवाजा बंद होऊन जातो, मग दुसरा रस्ता शोध. बिकॉज वी आर ऑल इन अ वे वन, बट वी आर ऑल डिफरंट ना. हा, सो हे केवढं सुंदर आहे. कारण मी कालच एक अरिंदन चक्रवर्तींचा एक टॉक ऐकत होतो आणि त्याच्यात ते बोलत होते की इवन विवेकानंद बोललेले की म्हणजे अगदी रिनाऊन्सिएशन पासून ते मांडी घालून मेडिटेशन पर्यंत सगळं वेस्ट आहे जर तुमच्याकडे लव आहे. ते म्हणजे फायनली इफ यू कॅन लाईक लुक ॲट दॅट लव ॲज अ कॉन्सेप्ट, बरोबर. देन रेस्ट इज जस्ट लाईक नॉट रिक्वायर्ड. या सो इंटरेस्टिंगली म्हणजे आता आपण जर एक फिजिकल वर्ल्ड मधलं एक्झाम्पल घेतलं की एडिसनने दिवा बनवला फॉर इन्स्टन्स. सो त्याने काही 300 चुकीच्या प्रकारे दिवे बनले त्याच्याकडनं, आणि मग 301व्या वेळी त्याचा दिवा बरोबर बनला. आता त्याच्यानंतर ज्या लोकांनी दिवे बनवले तर त्यांना 300 वेळा चुकीचे दिवे नाही बनवावे लागले, बरोबर. आता डस दिस लॉजिक अप्लाय टू आवर इनर वर्ल्ड? नो, यू हॅव टू गो थ्रू इट. आय थिंक सो. म्हणजे अदरवाईज कारण ते नॉलेज एक्सपिरियन्शियल लेवलवर असणार. नाही, पण काय, का बरं जावं लागतं? टफ टफ क्वेश्चन आहे. एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत म्हणून. सी काय आहे ना की फॉर एक्झाम्पल माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय, आता ते काढायचंय,
बरोबर. सो जोपर्यंत डोळ्यात काही गेलं आहे हे जाणीवच होत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी अनेस्थेशिया देऊन टाकला डोळ्याला, तर इट विल बिकम अ व्हेरी फिलॉसॉफिकल डिस्कशन की हे काहीतरी गेलंय, हे या मटेरियलचं बनलेलं आहे, इतकं शार्प आहे, हे इतक्या पद्धतींनी काढलं जाऊ शकतं. पण जेव्हा तुमचा तो अनेस्थेशिया जातो आणि तुम्हाला लक्षात येतं डोळ्यात काहीतरी गेलं, इट्स ॲज सिम्पल एज दिस. सो वी हॅव टू बेसिकली वर्क ऑन दॅट अनेस्थेशिया, म्हणजे ज्याला ते कबीर नींद म्हणते. आता काही लोकांची नींद ती खूप प्रयत्न करून जाईल, काही लोकांची कमी प्रयत्नातून जाईल, काही लोकांना ती जन्मताच नसते. काही लोक असेही असतात की ते जन्मल्यापासूनच जागेच असतात, म्हणजे असंही असतं. सो आणि म्हणून कबीरांनी जे 2 लेवलवर काम केलंय, की जे लोक अजून अनेस्थेशियामध्येच आहेत, हे सगळे दोहे त्यांच्यासाठी आहे. तिनका कबहू ना निंदे, किंवा हे जे सगळे उपदेशपर दोहे आहेत की ठीक आहे, उघडेल ते, झोप उघडणे कारण की आपल्या हातात नसतं तसं, ती उघडायची तेव्हा उघडेल, पण तोपर्यंत निदान चांगलं वागा तुम्ही. याच्यावर एक पॉझिटिव्ह नोट मी देऊ शकतो मला पण, कारण मी हा सॉर्ट ऑफ फेजमध्ये आहे म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांचं एक वाक्य आहे ना, की ते म्हणजे 1000 वर्ष बंद असलेली बंद खोली काळोखात, त्याच्यात लाईट आणायला 1000 वर्ष नाही लागत, एका नाही लागत. झटक्यात येतं. बरोबर. तर ते अनेस्थेशियावरनं निघायला काय प्रॉब्लेम नाही. आय थिंक फक्त एक्नॉलेज करायचं की अनेस्थेशियामध्ये आहे. करेक्ट. कूल. आणि इनफॅक्ट कृष्णमूर्ती पण हेच बोलतात, म्हणजे ते जे म्हणतात की तुम्हाला वेळेची गरज नाहीये, म्हणून मेथड कामाची नाही. म्हणजे कबीरही म्हणतात की है हाजीर तेही दूर बतावे, दूर की बात निराशी, म्हणजे जे इथे आहे तुमच्यात आहे ते तुम्ही दूर आहे म्हणून सांगतात. इज टॉकिंग अबाउट काय गॉड, एनलायटनमेंट, व्हॉट एव्हर वी कॉल इट. है हाजीर, ते इथेच आहे, तेही दूर बतावे. मग तुम्हाला सगळं लागणार, मार्ग काय, मेथड काय. आय थिंक चालू राहील हे, पण मी एक शेवटचा सॉर्ट ऑफ प्रश्न विचारतो ह्या एपिसोडसाठी, की ही कबीर वाणी जी आहे ती एवढी पॉवरफुल वाटते आणि ऑलमोस्ट ज्याला थोडंफार त्याचं एक हँग येते तेव्हा ती एक मेमोरेबल पण राहतं. कधी आता माझ्या आयुष्यात थोडंसं जे काय राहिले आहेत थोडेसे साखी ते कुमार गंधर्वांमुळे आहेत, पण इफ आय गेट डीपर इन टू इट आय एम शुअर की इट इज ऑलमोस्ट व्हेरी organically blending in you, right? तर what could be the secret of it? Is it sort of the simple language or the symbolism, the metaphor, किंवा मे बी ह्या टाइमलेस का होतात? इनफॅक्ट मी कोणाशी तरी बोलत होतो की टाइमलेस म्हणजेच काय, पण इफ यू कॅन सॉर्ट ऑफ हेल्प हिअर. सो अशोक वाजपेयी जी आहेत ना, ते एका याच्यात खूप छान बोललेत की ते म्हणतात की कबीरांच्या शब्दात चोट आहे, ते तुम्हाला जखम करतं कुठेतरी. सो इट्स दॅट विच आपल्याला ते परत परत ओढतं त्याच्याकडे. म्हणजे त्यांचा एखादा दोहा जरी वाचला आपण, आता काय 5 पहर धंदे गया, 3 पहर गया सोय, 1 पहर हरिनाम बिन तो मुक्ती कैसे होईल. म्हणजे कुणी माणूस ज्याला वाटतं की तो काहीतरी सीख करतोय, हे वाचल्यावर एका क्षणाकरता तो स्टॉप होतो की अरे हो, म्हणजे खरंच आहे, मी कुठे सीख करतोय. सो काय करतो, आणि काय करतोय, का करतोय. बरोबर. सो म्हणजे त्यांच्या याच्यात ती चोट होते, म्हणजे तुम्हाला जखम करायचे, ते टचकन टोचून द्यायचे काहीतरी, आणि मग त्यामुळे त्याला खूप रिकॉल आहे. म्हणजे आय थिंक तुमच्याच याच्या भाषेमध्ये द प्रॉडक्ट इज व्हेरी स्टिकी, सो तसं आहे, म्हणजे इट्स व्हेरी स्टिकी. आय थिंक म्हणजे मला कळतं की तुम्ही पण एवढं सॉर्ट ऑफ कन्झ्युम केल्यामुळे तुम्ही पण शॉर्टमध्येच सांगतायत, कारण तेच तर क्रक्स आहे की हाऊ शॉर्ट. इनफॅक्ट आपण एकदा हे बोललेलो पण की शॉर्टमध्ये तेवढंच कसं कंपोज किंवा तेवढंच कसं कॉम्पॅक्ट करता येईल, त्याच्याबद्दल काय बोलू शकता, देन वी कॅन प्रॉब्ली कन्क्लूड.
सो सी म्हणजे कबीरांचं त्यांची जी सांगायची पद्धतच होती, तर त्यांनी खूप विचार केला असणार आहे. आपण जे म्हणतोय की त्यांचे शब्द उत्स्फूर्तपणे आले बाहेर, पण ते उत्स्फूर्तपणे बाहेर येण्यासाठी पण त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. म्हणजे आपल्याला इथे जी खूप मोठी नदी इथे दिसते, तिचं खूप सारं पाणी कुठून तरी जमतंय, म्हणजे हिमनग वितळून तिच्यात येत आहे, आणि आपल्याला वाटतं वा नदी किती स्पॉन्टेनियस आहे, किती खळखळाट आहे. पण तिकडे एका टोकाला तिथे खूप मोठा बर्फ आहे, खूप मोठे हिमनग आहेत, मोठेच्या मोठे. ते तिला ती उत्स्फूर्तता देत आहे. सो म्हणजे कबीरांचं पण त्यांच्यातला जो एक साक्षीभाव होता की त्यांनी ज्या पद्धतीने जग पाहिलं, त्याच्यातनं ते उत्स्फूर्तता किंवा तो क्रिस्पनेस त्यातनं आलाय. कारण की इतकं मंथन करून झालं होतं की त्यातलं काय सांगायचंय, म्हणजे ते मेकॅनिझमच असं बंद होतं की काही पाहिलं दिसलं की अगदी नेमके शब्द वर यायचे त्याला. सो इट वॉज नॉट जस्ट आर्टच्याही पुढची गोष्ट आहे, मी तर म्हणेल की. म्हणूनच आपण थोडंफार त्याला ते मिस्टिक अँगल देतो, पण करायची गरज नाही. आय थिंक इट इज तेवढं सोसल्यावर तेवढं होईलच माझ्या मते. हो, मैं आता फॉर एक्झाम्पल ते म्हणतात भला हुआ मेरी मटकी फुटी, मैं पनिया भरन से छुटी. आता इथे जे काहीच सांगितलं नाहीये मटकी काय आहे, पण तुम्ही जर त्या विचारांमध्ये असाल तर तुम्हाला त्याचा अर्थ लागून जातो, किंवा तुम्हाला एक निदान आयडिया तरी येते की ते कशाबद्दल बोलताय. सो इतकं रिफाईंड होतं ते इन अ वे की ॲट अ पॉइंट आपण म्हणत होतो की खूप रॉ होतं, सगळ्या लोकांपर्यंत नेलं, पण द सेम पॉइंट ते इतकं रिफाईंड होतं की ते शब्दांचे ऑटोमॅटिकली अर्थ लागून जायचे. सुंदर. आय थिंक विल जस्ट असंच एंड करूया, कारण काय याला असं हे नाही देता येणार की कन्क्लुसिव्ह काही पॉइंटच देता नाही येणार. सो thanks a lot, Mandar. I think we'll continue our conversation, but for this episode it was great having you, and hope to have you again to talk something more. Thank you. On Kumar Gandharv maybe. As I said, it's always a pleasure, so thank you so much. Awesome, thanks. That's it. And that's it from today's Gyan session. For show notes and more Gyan, visit audiogyan.com. And if you wish to connect with me, I am at AudioGyan Moments on Instagram. Until then, take care. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round is on Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunya One, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcast.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs?
What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.